कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा, सियालदह विशेष कोर्टाचा मोठा निकाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी लांबणीवर, 22 ऐवजी 28 जानेवारीला होणार सुनावणी. बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चांना उधाण. जळगावमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाची सैराट स्टाईल हत्या, संतप्त नातेवाईकांकडून आरोपींचं घर जाळण्याचा प्रयत्न. पुण्यात चाकण औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार, दुचाकीवरून आलेले हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद. नंदुरबारमध्ये 2 गटात दगडफेक, रिक्षानं धडक दिल्यामुळे राडा, पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. संभाजीनगरमध्ये टोरेस सारखाच कोट्यावधींचा घोटाळा, 35 कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार. राज्यात 1779 सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्र बोगस, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, 2 दिवसात तापमान 1 ते 2 अंशांनी घटण्याचा अंदाज.